दुपारी 4:30 वाजता एरवी निवांत भासणाऱ्या दुपारी शहराच्या आपत्ती नियंत्रण कक्षात अचानक एक संदेश धडकतो। हल्ला झाला आहे। क्षणाचाही विलंब न करता नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण आपत्कालीन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला। पोलीस दल, अग्निशमन, वैद्यकीय पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या युनिट्सना त्वरित तातडीचा संदेश पाठवला गेला। तासाचे काटे पुढे सरकत असतानाच शहराच्या एका मध्यवर्ती भागातून सायरनचे किंचाळणारे आवाज आसमंतात घुमू लागले। नागरिकांनी प्रथम काही क्षणांकरता गोंधळून जरी पाहिले तरी यंत्रणेचा वेग पाहून परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव सर्वांना झाली। मात्र काही वेळातच समजले ही खरी आपत्ती नाही तर एक मॉक ड्रिल आहे। भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या संभाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेची सतर्कता तसेच तयारीचा भाग म्हणून नाशिकमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले। KTHM महाविद्यालयाच्या मैदानावर हे मॉक ड्रिल घेण्यात आले। दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास हल्ला झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आणि सुरू झाली यंत्रणेची कसोटी। मॉक ड्रिल असूनही ती प्रत्यक्ष संकटासारखीच पार पडली जात होती। अग्निशमन दलाने धूमकेतूसारखा वेग घेत घटनास्थळी धाव घेतली। वैद्यकीय युनिट्सनी जखमींची काळजी घेत त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रवाना केले। पोलीस प्रशासनाने संपूर्ण परिसर खाली करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले। हल्ला घडवून आणल्याचे नाट्य, त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट, इमारतीला लागलेली आग ही परिस्थिती हाताळताना विविध विभागांमधील समन्वय याने या कवायतींचं गंभीर स्वरूप अधोरेखित केलं। मॉक ड्रिल पूर्वी शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे यंत्रणेसमोरील आव्हान अधिकच वाढले। तरीही हे सर्व आव्हान पार करत यंत्रणेने हे मॉक ड्रिल पूर्ण केले। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी याबाबत अधिक माहिती दिली। मई 2025 ला संध्याकाळी 4:30 वाजता आम्हाला निर्देश मिळाला, एअरफोर्सवरून मेसेज आला की एअर रेड होत आहे, म्हणून ह्याची मॉक एक्सरसाइज जे होती ते करण्यात आली। सर्वप्रथम तर 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे व्हेन्यू होता, म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती KTHM कॉलेज, जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आला, त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली। त्याच्यासोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये रिस्पॉन्स देऊ शकतो, त्यामध्ये कशा प्रकारे आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जगातून काढणे जिथे एअर रेड झालेलं आहे, त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इव्हॅक्युएट करणे, ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली। ह्या एक्सरसाइजला पूर्ण 30 मिनिट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं। हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे, हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे वेगळे सिनारिओमध्ये आम्ही ही एक्सरसाइज घेणार आहे। जसं आज KTHMमध्ये ची जे बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसं करायचे, ह्यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारिओ असतात। जसा जसा ते सिनारिओ आमच्या समोर येईल तसा तसा कसं आपण त्याच्या पुढे जाऊन कसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाईमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना
त्यामध्ये सक्षम करू. सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारे आपण ह्याचं ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारे आम्ही प्रयत्नशील राहणार. सर ब्लॅकआउट करणार आहात? ते आहे की मुंबईचे काही ठराविक भागामध्ये आज ब्लॅकआउटची एक्सरसाइज होणार आहे. नाशिकमध्ये ज्या दिवशी किंवा ज्या काळात ब्लॅकआउटचे निर्देश भेटतील किंवा एक्सरसाइज करण्याचे निर्देश भेटतील तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत. सर मनमाड और सिन्नर पे भी होने वाला था. आम्हाला जे निर्देश मिळाले होते की नाशिक जिल्ह्यामध्ये एक जागा निवडून करायचे आहे, जे शेवटचे निर्देश होते, त्यामुळे KTHM कॉलेजचा निवड करण्यात आला. सर आज 4 वाजता होणार होतं, उशीर झाला, काय नेमकं? उशीर नाही झालेला आहे. ते मॉक एक्सरसाइजचाच भाग असतो की कधी तयार राहिला पाहिजे. 4 वाजता म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही आहे की एकदम 4 वाजताच येतील. ते आपल्या सर्वांना सजग राहिला पाहिजे. त्यामध्ये हे जाणून बुजून कमी जास्त वेळ जे आहे केला जाते. मग त्याच्यातूनच सजगता जी आहे आणि किती म्हणजे लोकांमध्ये हे आहे, किती लोक अलर्टनेस आहे ह्याचे चेक करण्यासाठी वेळ एक्झॅक्टली नाही ठरला जाते. त्यामध्ये कमी जास्त किंवा सिनारिओ कधीही बदलू शकतात. तेच खरंच मॉकड्रिल किंवा मॉक एक्सरसाइज सहभागी होते आज. ते मुख्यतः जे पोलीस विभाग होता, फायर डिपार्टमेंट होता, सर्वात महत्त्वाच्या तर सिव्हिल डिफेन्स जे होता ज्यांच्यामार्फत हे एक्सरसाइज करण्यात आली ते होता, होमगार्ड होते, त्याच्या व्यतिरिक्त फायर ब्रिगेड, मनपा, हे सर्व प्रकारचे जे मोठे मोठे विभाग होते. त्याच्या व्यतिरिक्त NCC जे आहे, NSS आहे, NYK आहे आणि हे सर्व जे विभाग आहे त्याच्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचा जे विभाग होता, ह्या सर्व विभाग ह्यामध्ये यांचा समावेश होता. सर आपण म्हटलं की